दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर हेमंत विष्णू सावरा हे विजयी झाले। या निवडणुकीचा आढावा येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दीपक पागधरे यांनी घेतला। या निमित्ताने दक्ष पोलीस न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत पागधरे म्हणाले, माझे नाव दीपक दसमा पागधरे। मी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील ब्राह्मणगाव पोस्ट कंचाड या गावामध्ये राहतो। मी दक्ष पोलीस टाइमचा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे। गेल्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये डॉक्टर हेमंत सावरा हे खासदार पदावरती आलेले, त्यांच्या मनापासून मी आभार मानतो की त्यांनी येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये विकासाची कामं करावीत आणि जे गोरगरीब आहेत लोक त्यांसाठी देखील खूप मेहनत करावी। त्याचप्रमाणे वाडा विक्रमगड या तालुक्यामध्ये जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांचे देखील मनापासून मी आभार मानतो की खूपच चांगली त्यांची कामगिरी चालू आहे। त्याप्रमाणे शिक्षणाबाबत बघितलं गेलं तर आज ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्हा हा पालघर जिल्हा ग्रामीण भागामध्ये नमूद केलेला आहे की लोकांची बिकट परिस्थिती असल्यामुळे काही शिक्षणा भागामध्ये जे लोक रोजगार करून आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात, पण पुरेसे ज्या मुलांचे शिक्षण होत नाही अशा मुलांना देखील शिक्षण फुकट मिळालं किंवा त्यांची सुविधा चांगल्या पद्धतीने त्यांना देण्यात आली तर खूपच चांगलं होईल। आणि त्यांचं जाण्या येण्याचा जो प्रवास आहे की ते 4 किलोमीटर कधी 3 किलोमीटर चालत जातात। काहींकडे आता पावसाचे दिवस जवळ आले आहेत, त्यांना पावसामध्ये सुरक्षा होण्यासाठी त्यांच्याकडे छत्री नाही, रेनकोट नाही, अशा मुलांची थोडी काळजी घेतली आणि त्यांना सुरक्षेसाठी रेनकोट या छत्री वाटप केल्या काही भागामध्ये। तर खूपच आमच्या खासदारकडनं अपेक्षा आहेत आणि शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व मुलांना वेळोवेळी आणि अनेक भागामध्ये चांगल्या सुविधा करून देतील ही देखील त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवतो। आता खूप काही लोकांचे प्रश्न आहेत, पाण्याची समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, अनेक खेड्यापाड्यामध्ये लोकांना वीज पुरवठा होत नाही। गेल्या या अवकाळी पावसामुळे लोकांची नुकसान झालेले आहे आणि वारा वादळ यामध्ये घराचे पत्रे कौले आणि अनेक वासे वगैरे तुटून लोकांचे भरपूर असे नुकसान झालेले आहे। तर मी आपल्या डॉक्टर हेमंत सावरा जे खासदार आहेत त्यांना विनंती करतो की या सर्व लोकांना न्याय मिळवून द्यावा, या लोकांपर्यंत त्यांनी चांगली अशी कामगिरी करून दाखवावी, हेच आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे आणि चांगलेसे ते प्रतिसाद देतील आमचा विश्वास आहे। तसेच त्यांचे जे वडील होते विष्णू सावरा साहेब, त्यांच्या अगोदर ते खासदार आणि मंत्री देखील होऊन गेले आणि खूप काही त्यांनी चांगली अशी कामगिरी पालघर जिल्ह्यामध्ये केली आणि लोकांच्या ज्या मागण्या होत्या काही त्या देखील त्यांनी पूर्ण केल्या। त्याचप्रमाणे आता त्यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सावरा आहेत, यांच्याकडनं पण खूप काही लोकांच्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण होतीलच हे आमचे विश्वास आहे आणि लोकांना ते कधी सोडून देणार नाहीत। धन्यवाद। तसंच पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरणाकडे लक्ष वेधून नवनिर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या।